गेल्या वेळेस जे निशाणी 100 जे होतं आम्ही जास्तीचा पुरावा जो दिलेला आहे त्याच्यावर मी नागपूर खंडपीठाचा एक निकाल कोर्टामध्ये दाखल केला की जास्तीचा पुरावा देताना आम्हाला काही न्यायालयाची परवानगी घेण्याची गरज नाही, हा एक निकाल मी दिला। त्यानंतर पुन्हा जो प्रत्यक्ष घटनेचा जो व्हिडिओ होता त्याचा पेनड्राईव्ह आम्ही आरोपीला दिले, पण आरोपीच्या वकिलांनी वेळ काढून काढण्याचा प्रयत्न केला की त्या पेनड्राईव्ह मध्ये काय आहे हे आम्हाला बघायचंय। त्याला उत्तर आम्ही असं दिलं की त्या पेनड्राईव्ह मध्ये काही चित्रपट दिलेला नाही, आम्ही तो पेनड्राईव्ह घटनेचा आहे त्याची कॉपी त्यांना आम्ही दिलेली आहे। दुसरा मुद्दा त्यांचा असा होता की जो लॅपटॉप की त्यांना परत पाहिजे, परंतु तो लॅपटॉप आम्ही फॉरेन्सिक डिपार्टमेंटला पाठवलेला आहे, तो तिथून तपासून आल्यानंतर त्याचे सगळा तो अनालिसिसचा रिपोर्ट आम्ही कोर्टात दाखल करू। मात्र आज नेमकं म्हणजे ज्या गोष्टी आज सरकार पक्षाच्या कस्टडीमध्ये नाहीत त्या मागण्याचा प्रयत्न त्यांनी केला, त्यामुळे आज कोर्टाने सगळं विवेचन ऐकून 23 तारीख चार्ज फ्रेमसाठी ठेवलेली आहे। याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांना बाजूला करावा अशी मागणी देखील आरोपींनी केली होती आणि तसा अर्ज देखील दिला। हा, तर तो या कोर्टाच्या अधिकार क्षेत्रातली ती बाब नाही।